आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी, आरोग्य यंत्रणा सतर्क। परभणी राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे राज्यात सध्या संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे। एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे। वाढत्या तापमानाचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे। पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये राहणाऱ्या गणेश राधेश्याम कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश कुलकर्णी वय 30 हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन या ठिकाणी एका खाजगी कंपनीत कामाला होता। तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला। त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला, त्यामुळे त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर म्हात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले। तसेच गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली। राज्यात उष्णतेची लाट राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्माघाताच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। विदर्भात मंगळवारपासूनच एप्रिल काही ठिकाणी पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील तापमान वाढणार आहे। त्यामुळे विदर्भातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पार पोहोचण्याची शक्यता आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क। राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे। ज्या भागात उष्णता विकारांचे प्रमाण वाढलेले आढळेल त्या ठिकाणी तात्काळ आरोग्य यंत्रणेला तसेच महापालिकांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील। उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेट ॲडिट जिल्हास्तरीय डेट ॲडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे। DPA न्यूज मराठी, जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा। DPA न्यूज मराठी।